संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या लोकांनी अग्रेसर भूमिका घेतली त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे अंजली दमानिया. अंजली दमानियांचे रोज असे काही स्टेटमेंट पुढे येतात ज्यामुळे नवनवीन भूकंप या प्रकरणात येत आहेत. मुळातच अंजली दमानिया यांनी एखाद्या प्रकरणात लावून धरलं म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा त्या प्रकरणाचा करेक्ट कार्यक्रम होणारच असं गणित सेट झालं आहे. कारण अंजली दमानिया यांचे आतापर्यंत जे काही प्रकरण हाताळले त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. आता अंजली दमानिया यांचे नेमके असे कोणते प्रकरण आहेत ज्यामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि संबंधित नेत्याला आपली खुर्ची सोडावी लागली, आणि तसंच गणित आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील पाहायला मिळू शकतं का, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. अंजली दमानिया या भ्रष्टाचार विरुद्ध भूमिका घेऊन लढत असतात. त्यांच्या लढ्यात एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे सिंचन घोटाळा. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीचे सरकार सत्तेत होतं, जेव्हा अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती आणि ते विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील होते. त्याच वेळेस हा सिंचन घोटाळा घडल्याचे आरोप झाले होते. त्यामध्ये 72,000 कोटीच्या असणाऱ्या या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केल्यावर त्याचा थेट परिणाम 2014च्या निवडणुकावर झाला होता असं बोललं जातं. आता हे सिंचन घोटाळेच सगळं प्रकरण लावून धरलं होतं ते अंजली दमानिया यांनीच. मुळातच या प्रकरणाला वेगळं वळण अंजली दमानिया यांच्यामुळेच मिळालं होतं असंही बोललं जातं. आणि याच प्रकरणामुळे अजितदादा यांना 2012 मध्ये आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अर्थात याचा परिणाम आजही अजितदादांना भोगावा लागतात. कारण सिंचन घोटाळ्याचं जेव्हा केव्हा नाव येतं तेव्हा अजित पवार यांचं नाव आपुसकच लोकांच्या ओठावर येतं. यामध्ये दुसरं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं. 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या विकासकाची नेमणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. आता हा व्यवहार झाला तेव्हा छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. आता निविदा न मागता समांतर एंटरप्राइजेसला कंत्राट देण्यात आलं होतं अशी चर्चा ऐकायला मिळते. अर्थात बांधकाम मंत्री असलेले छगन भुजबळ यांना या समांतर एंटरप्राइजेस कडून मोठा आर्थिक फायदा झाला होता असंही बोललं जातं. दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपयाच्या कंत्राटामध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता असाही आरोप तेव्हा भुजबळ यांच्यावर होत होता. आता महाराष्ट्र सदन घोटाळ्या संदर्भात याचिका करणाऱ्या अंजली दमानिया याच होत्या आणि अंजली दमानिया यांनी तेव्हा बाहेर काढलेल्या अनेक गोष्टी छगन भुजबळांना तुरुंगात पाठवण्यासाठी महत्वाच्या ठरल्या होत्या असंही बोललं जातं. कारण छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटाच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबाच्या कंपन्यांच्या नावावर रोख रकमेच्या स्वरूपात लाच मिळाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनीच केला होता. म्हणजेच छगन भुजबळ यांना आपलं पद सोडून तुरुंगवारी करावी लागली ती म्हणजे अंजली दमानिया यांच्यामुळेच. अशा अनेकदा चर्चा आपण ऐकू शकतो. त्यानंतर उल्लेख करावा लागला तो म्हणजे एकनाथ खडसे यांचा. कारण एकनाथ खडसे यांनाही अंजली दमानिया यांच्यामुळेच राजीनामा द्यावा लागला होता असंही बोललं जातंय. कारण अनेक सिंचन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकल्पाची कामे सुद्धा श्रद्धा कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती असा आरोप त्यांनी केला होता. सोबतच पुरा वडोदा उपसा सिंचन योजना, पद्मालय सिंचन प्रकल्प, तापी नदीवरील 3 पूल, निम्म तापी बंधाऱ्याचे काम या संदर्भात अंजली दमानिया यांची भूमिका घेतली होती असंही बोललं जातं. त्याचा एकूण परिणाम म्हणजे 3 जून 2016ला खडसे यांनी भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप नंतर महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यासोबत अंजली दमानिया यांनी हाताळलेल्या दुसऱ्या अनेक लहान मोठ्या बाबींची चर्चा असते. त्यामध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले असल्याचे दिसतात. आता असेच पुनरावृत्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील होऊ शकते का? त्यानुसार धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल का असे प्रश्न उपस्थित होत आहे. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या स्मार्ट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच राजकीय पोस्ट आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील. धन्यवाद.